दत्त संप्रदायाचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य चरित्रातील ही एक छोटी पण प्रेरणादायी गोष्ट. श्रद्धेचे फळ आणि श्रीपाद श्रीवल्लभ. कुरुपूरच्या वास्तव्यात श्रीपाद श्रीवल्लभ दररोज कृष्णा नदीवर स्नानासाठी जात असत. तिथेच वल्लभेश नावाचा एक परमभक्त राहत होता. वल्लभेश अत्यंत गरीब होता, पण त्याचे श्रीपाद प्रभूंच्या चरणी अढळ प्रेम होते. एकदा वल्लभेशने संकल्प केला की जर त्याच्या व्यापारात यश मिळाले तर तो श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या नावाने अन्नदान करेल. प्रभूंच्या कृपेने त्याला मोठा नफा झाला. आनंदाने तो कुरुपूरकडे निघाला. मात्र वाटेत काही चोरांनी त्याला गाठले आणि पैशांच्या हव्यासापोटी त्याची हत्या केली. त्या क्षणी वल्लभेशने मनोमन श्रीपाद श्रीवल्लभांचा धावा केला. भक्ताची हाक ऐकताच प्रभू तिथे अदृश्य रूपाने प्रकट झाले. त्यांनी आपल्या त्रिशूळाने चोरांचा नाश केला आणि वल्लभेशला पुनर्जन्म दिला. जेव्हा वल्लभेश शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळले की ज्या संन्याशाने त्याचे रक्षण केले ते दुसरे कोणी नसून स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ होते. या गोष्टीचे तात्पर्य, जो निस्सीम श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने श्रीपाद श्रीवल्लभांचा स्मरणात राहतो त्याचे रक्षण प्रभू स्वतः कोणत्याही संकटात करतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.